नमस्कार मित्रांनो. शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफी करता सकारात्मक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता सकारात्मक पाऊल उचललेले आहे आणि शासनाने पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे 18 जुलै 2025 रोजी एक समिती गठीत करायची ठरवलेली आहे. ही समिती मुख्य म्हणजे शासनाचे असे म्हणणे आहे की जे शेतकरी गरजू आहेत त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळण्यात यावा. मात्र जे शेतकरी धननानगे आहेत आणि लक्झरी फोर व्हीलर कारमधून जे फिरतात अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू नये, त्याचकरिता काही त्याच्या व्यतिरिक्त काही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असे जे व्यक्ती आहेत, असे जे शेतकरी आहेत ते सुद्धा यातून वगळण्याचे सरकारने संकेत दिलेले आहे. त्याकरता जे काही निकष असतील, अजूनही इतर काही निकष असतील सरकारचे, ते निकष ठरवण्याकरता सरकारने एक समिती गठीत करण्याचे ठरवलेले आहे. ही समिती पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 जुलै 2025 रोजी गठीत होण्याचे संकेत मिळत आहेत. ही समिती त्यानंतर काही आठवड्यांच्या काळामध्ये शासनाला आपला अहवाल सुपूर्द करणार आहे, ज्याच्यामध्ये ती समिती त्या निकषांबद्दल जे डिटेल्स आहे ते शासनाला ती देणार आणि त्याच्यानंतरच कर्जमाफीवर जो काही अंतिम निर्णय आहे